जो आहे तो सहजगत्या पार करेल, परंतु तसं घडलं नाही. म्हणून क्रिकेटच्या नेहमीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो कुंदन तामोरे खुश असेल आपल्या संघावर. 12th मॅनची भूमिका त्यांनी साकारली. विनायक किनी, तुषार किनी, रितेश किनी असतील, बबलू, अनिलजी किनी, निलेशजी किनी आपण पाहतो, नयन किनी असतील, ही संपूर्ण टीम खूप चांगली मेहनत. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. स्वीपर कव्हर मध्ये चेंडूला या वेळेला पाठवलं गेलंय. चेंडू गार्गे 11 स्टँडच्या बाजूने निघून जाईल. 4 धावन करतात दांडीच्या खेळाडूंच्या स्वागतासाठी. 4 धावा, वेलकम बाउंड्री, चौकार. चौकार येतोय. या चौकाराने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. या धावसंख्येवर सुमित चांगली माहिती देत असताना पाहायला मिळतात. एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत. मंगलमूर्ती विराटन संघातून बिलॉंग करताना सातत्याने पाहायला मिळतात. या वेळेला मात्र आपण पाहतो जबरदस्त चेंडू विशाल कोळीचा. हा एक सरप्राईज करून जाणारा हा चेंडू पाहायला मिळतो. यष्टी उद्ध्वस्त केली जाते आणि फलंदाज संतोष जाधव अर्थातच पिण्या या वेळेला तंबूच्या आसऱ्याला एक बिग विकेट. बॅक टू द डगआउट. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यश घरत यांनी मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. हर्ष माळी यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आज जे विराथनचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा मनपूर्वक शतशः आभार व्यक्त करतोय. या क्रीडा नगरीमध्ये चांगलं क्रिकेट अनिल जिकेनी आमच्या व्यासपीठाकडे येत असताना पाहायला मिळतात. खूप चांगली मेहनत, जीवाची आकांक्षा या स्पर्धेसाठी त्यांनी केली आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आपण पाहतोय. धावांची गती फलकावर 4 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गजेंद्र यावेळेला आपण पाहू शकतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आज विजय जाधव यांची अनुपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांच्या अनुपस्थितीने मात्र यावेळेला संतोष जाधवने रिस्पॉन्सिबिलिटी जाणली नाही पिण्याने आणि यावेळेला फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गजेंद्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. एका साईडला राहुल जॉन, याच्यावर मात्र पूर्णपणे मदारा असेल. अंडरआर्म पासून क्रिकेटला सुरुवात केली राहुलने आणि आजपर्यंत चांगला क्रिकेट हाताळतो. यावेळेला सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. तत्पूर्वी एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल आणि फेकीपर्यंत यावेळेला सुंदर क्षेत्ररक्षण संचितच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग आणि 2 धावा येत असताना गजेंद्रच्या बॅटमधून आणि संघाला घेऊन जात आहेत. यावेळेला 6 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. चांदीपवरून विपुल गावड सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा, भगवमय असं वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र गजेंद्रचा यावेळेला आपण पाहतोय व्यवस्थित कनेक्ट झाला नव्हता. शैलू मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 7 धावा. आदरणीय वनेश्वर गोविंद पाटील यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 500 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतायत. जे प्रमुख पाहुणे संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पालघर लोकसभेचे विद्यमान खासदार आदरणीय एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले राजेंद्रजी गावित साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते श्री डॉक्टर विश्वास वळवी साहेब या ठिकाणी उपस्थित राहतील. पालघर जिल्हा विधानसभा समन्वयक श्री अनुपजी पाटील साहेब या ठिकाणी त्रिमूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेला व्यासपीठाला 4 चांद लागले जाणार आहेत. सचिन राऊत आमच्या समोर जोडले गेलेत. विशाल भोईर यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 7 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते 4 प्रथम फलंदाजी करताना. यावेळेला राहुल जॉन ही ताकद आहे. मी या खेळाडूचा उल्लेख केला होता. अंडरआर्म पासून ज्या खेळाडूने सुरुवात केली आणि तदनंतर लगेच पिकअप केलं ते ओरम मध्ये आणि तदनंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही. विजय जाधव यांच्या जोडीला कित्येक सलामीवीर म्हणून मात्र ओळख निर्माण केली. त्याच मात्र राहुल जॉनचा हा फटका.
थँक्यू चेतन किनी. धावांची गती जर आपण पाहिली तर 13 रन्स 13 धावा 5 चेंडूचा खेळ झाला आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 13 धावा या फलकावर. कालचा सुपर जलवा पाहायला मिळाला. भरत पाटीलच्या बॅटमधून ते खणखणीत 4 षटकार लॉंग आणि डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सुपर बॅटिंग केले गेले होते. आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ जो सौजन्य केला रोशन किनी यांनी प्रथा 11च्या नावाने आपण पाहू शकताय. त्यांचा संघ सुद्धा जो संघ विजय होईल तो संघ मात्र त्या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम. सेन्सिबल क्रिकेट याला म्हणतात. समंजसपणाने क्रिकेट कसं खेळावं हे राहुल जॉनने यावेळेला दाखवलं. काही फलंदाज लगेच लालसेला मात्र पुढे येतात, परंतु यावेळेला राहुलने सन्मान दिला विशाल कोहलीला. कारण एक षटकार आल्यानंतर ज्या वेळेला चांगला चेंडू होता त्यावेळेला सन्मान दिला आणि खराब चेंडू होता त्याला मात्र जैसी गेंद वैसी नसीहत पाहायला मिळाली. प्रथम फलंदाजी करताना जो संघ पाहायला मिळतोय खुशी 11 विजय 555 गोखिवरे अल्पेशजी भोईर यांनी सौजन्य केलाय. त्यांचा संघ जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होत्या. 14 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी विजय जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ नवतरुण मित्रमंडळ किरई पाडा यांच्याकडून शिस्तबद्ध संघाला या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. डिसिप्लिन टीम साठी मात्र या ठिकाणी ट्रॉफी दिलेली आहे. कैलासवासी विजय जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ नवतरुण मित्रमंडळ किरईपाडा या नवतरुण मित्रमंडळ किरईपाडाचं सुद्धा आम्ही खूप खूप शतशः आभार व्यक्त करतोय. अनिल जिकिने आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून आपलं शतशः आभार. धावसंख्या 14 धावा. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. प्रथम फलंदाजी करताना जो संघ पाहायला मिळते खुशी 11 विजय 555 अल्पेश भोईर यांनी सौजन्य केलाय. तर एका साईडला एकविरा स्पोर्ट्स नायगाव, जो एकविरा स्पोर्ट्स आता हे फक्त नाव नाहीये तर पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये ब्रँड तयार झालाय. कारण एकविरा स्पोर्ट्सचे जर आपण पाहिलं तर जयप्रकाश खंडेराव कोळी हे सुद्धा मात्र खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळत आहेत की साध्य करतायत. अवनी जे आपण फोटो स्टुडिओचे आपण पाहतोय दीपकजी पाटील साहेब डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपण यायचं आहे. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. सुंदर चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. सुमित आम्हाला दर्शवतात की 14 धावा. वेलकम दीपकजी पाटील साहेब. आपणास विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मंडळ आभार व्यक्त करतोय. धावसंख्या फलकावर 14 धावा. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. संचित आपल्या गोलंदाजी मार्कवर हे अपकमिंग यंगस्टर आहेत. मुंगफलीवाले सुद्धा मुंब्रावरून खास करून या ठिकाणी उपस्थित झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम. हलक्याच्या हाताने यावेळेला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं होतं. चेंडू फार वेगाने निघून जातोय. चेंडू 4 धावांकरता यावेळेला जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पार चौका. फुलांचा गोजेला आणि जुली गो दे ग मला लग्नाचे वचन राजाची राणी. धावांची गती जर आपण पाहिली तर 18 धावा. धर्मेश गौरीकर याला मात्र बीट करून निघून गेला. अपकमिंग आणि डेब्यू करतोय. पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. राहुल जॉनच्या खेळीला कदाचित पूर्णविराम लागेल का? शैलू सारखा लेजंड खेळाडू अजून चांगली फिटनेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे शैलू. सुपर कॅच, ब्रिलियंट कॅच. फलंदाज या ठिकाणी राहुल जॉनच्या खेळीला पूर्णविराम. पहिला धक्का यावेळेला दुसरा धक्का पाहायला मिळतोय राहुल जॉनच्या स्वरूपात. परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग, परवाना केली दुधाची तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा ग. 18 धावा फलकावर 3 चेंडूचा खेळ झाला आहे. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण संचितच्या माध्यमातून पाहायला मिळतं. गजेंद्र एका साईडला तर एका साईडला नवीन फलंदाज मिस्टर भावेश पाटील आज कर्णधार पद त्यांच्यावर सुपूर्त केलं गेलंय. भावेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. पाहिजे कशा पद्धतीने मात्र खेळ साकारला जाईल. आतापर्यंत संचितला मात्र पहिली सफलता मिळते आणि सांघिक दुसरी यावेळेला आपण पाहू शकतात. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय खुशी 11 विजय 555 गोखिवरे हा संघ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा फलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षणासाठी एकविरा स्पोर्ट्स नायगाव.
अप्रतिम हा चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात आज रुपेश कोळी मात्र यष्टीरक्षकाची भूमिका साकारताना मॅन इन फॉर्म म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, लेदर क्रिकेटचा क्लास आहे रुपेश कोळी यांच्या बॅटमधून आपण नेहमीच पाहतो. परंतु आज खरा मात्र यावेळेला कस लागेल. धावसंख्या 18. संचितचं कौतुक करेन, सुपर बॉलिंग. ऑफसाईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जेपी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जयप्रकाश कोळी एक खेळाडू मात्र अष्टविनायक नायगाव संघाची धुरा सांभाळतो, तर एक खेळाडू एकविरा स्पोर्ट्स नायगावची अर्थातच योगेश कोळी यांचे बंधू मात्र जेपी कोळी या ठिकाणी पाहायला मिळतात. एक लेजंड खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झाले आतापर्यंत 5. प्रथम फलंदाजी करताना खुशी 11, विजय 555-6. गोखिवरे हा संघ थोडाफार अडचणीत येत असताना सरासरी चांगली आहे, परंतु इथे विकेट खूप महत्वपूर्ण पाठ आपल्याला पाहायला मिळते. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता भावेशच्या द्वारे आणि यावेळेला मात्र पवित्रा यावेळेला स्विच हिटच्या पद्धतीने पाहायला मिळाला होता आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षक रुपेश कोळीच्या हातामध्ये. संचितचं मात्र यावेळेला सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, फक्त अवघ्या 5 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद केला. सुपर बॉलिंग अनालिसिस पाहायला मिळाला, ग्रेट बॉलिंग. आदरणीय रमेशजी घरज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर या. रमेशजी घरज साहेब यांना विनंती करेन की आपण सन्मानानं व्यासपीठावर यायचं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 19 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकतात. गजेंद्र एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आज यावेळेला आपण पाहतोय निमेश सांदणे, जे मोरेश्वर अंकल यांचे सुपुत्र पाहायला मिळतात. निमेश सांदणे एका साईडला आपण पाहू शकतात. गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने अपकमिंग यंगस्टरला, या खेळाडूंकडे टॅलेंट जे आहे ते मात्र लपलेलं असतं, परंतु ते टॅलेंट बाहेर काढण्यासाठी एक मोठ्या मंचची गरज असते आणि ती मोठी स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही खेळताना तेव्हा ऑटोमॅटिक होप्स वाढतात. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख पद्धतीने वाईड यॉर्कर होता. अंडरम फेकी केली जाते तेवढ्या जोमाने. भावेश मात्र एक धाव जरूर या ठिकाणी घेतली जाते चिकी सिंगलच्या माध्यमातून. एकेरीच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 20 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करताना खुशी 11, विजय 555-6 हा संघ आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जयप्रकाश खंडराव कोळी हे सुद्धा मॅच आनंद घेत आहेत. एकविरा स्पोर्ट्स नायगावची मॅच पाहत आहेत आणि आज एकविरा स्पोर्ट्स ब्रँड तयार झालाय पूर्णपणे. आपण पाहतो जे विशाल कोळे आणि हे 2 बंधू खूप चांगल्या प्रकारचे कार्यरत आहेत. ऑन साइडला भावेशचा फटका, मिस टायमिंग अमर कोळीच्या हातामध्ये. या वेळेला मात्र चेंडू विसावला गेलाय. भावेशच्या खेळीला पूर्ण विराम मिळते, मात्र या वेळेला सफलता ती निमेश सांदनेला आणि या ठिकाणी तिसरा धक्का गोखिवरे संघाला. खुशी 11, विजय 555-6. सुरेश सुरेश सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठानी है माया भवानी. हम सब मर्द मावळे बड़े खुददार हैं. थँक्यू. वेलकम बॅक. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 निमेश सांदणे. सचिन पाटील आम्हाला माहिती देतात नायगाव संघाचे 12वे खेळाडू की शैलूने मात्र जबरदस्त कसून सराव करून घेतला. तो मात्र संचित आणि निमेश या 2 गोलंदाजांकडून नेट प्रॅक्टिस मध्ये खूप वारंवार कसून सराव केला जातो आणि त्याचं फळ आता मात्र मिळत असताना पाहायला मिळतं. यावेळेला चेंडूला स्टॉप केला जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तत्पूर्वी धर्मेश त्या ठिकाणी आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 21 रन. एका साईडला मात्र आपण पाहतोय खुशी 11, विजय 555-6 थोडासा बॅकफुटला येत असताना पाहायला मिळतोय. इथून जर अजून सुद्धा रिदम पकडला जाईल राकेश, कारण राकेश या खेळाडूकडे तेवढं कॅलिबर आहे. या खेळाडूचा सुद्धा अंडरम बॉक्स क्रिकेट पासून सुरुवात झाली आणि या खेळाडूने मागे वळून पाहिलं नाही, कारण या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये.
यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय, एकदा वर्जित केली जाईल. जस्ट यष्टनच्या जवळून चेंडू निघून जातोय. गजेंद्र मात्र 2 धावा घेण्यामध्ये एक्सपर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर चांगली यावेळेला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. दोघांमध्ये तालमेलची यावेळेला कमी नाहीये. एस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा जेव्हा जेव्हा तुम्ही संगम करतील ना, त्यावेळेला धाव मात्र तुमची परिपूर्ण अप्रतिम ॲब्सोल्युटली पाहायला मिळेल. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. प्रथम फलंदाजी करताना खुशी 11 विजय 555 गोकिवरे या संघाची प्रथम फलंदाजी करताना 23 यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय. पायाचे झेल होऊ शकेल आणि अमर कोळी कोणतीही चुकी करणार नाहीये. कॅच नंबर 2, फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. धावसंख्या जाऊन पोहोचते 23. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. विजय गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वतंत्राचा महासागर निर्माण करणारा एकच राजा होऊन गेला, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला आणि अवघ्या महाराष्ट्रात ताठमानेने जगायला शिकलो. धावांची गती जर आपण पाहिली तर वाईटचा इशारा येत असताना आपण पाहू शकतात. यानंतर होणारा सामना 2 संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. विनीत 11 मथाने आणि अमरदीप स्टार जलसार दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. मॅचचा आनंद घेत असताना रोहिदाजी पाटील टायगर स्पोर्ट्सचे महेंद्र भोईर आपल्याला पाहायला मिळतात. खूप कॉपरेट करतात या विटी लाईनच्या मॅचेस मध्ये. ऑफ साईडला फटका चांगला आहे गजेंद्रचा. यावेळेला आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द ट्रॅक. मॅग्निफिसंट टायमिंग, दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज 6 धावा, गुड शॉट. मोठे मोठे ते सरदार धावसंख्या 30 झालेली आहे, 30. किती ठार, मोठे मोठे ते सरदार त्यांनी केले किती ठार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार, कशी घुसायची आरपार माझ्या शिवबाची तलवार, कशी घुसायची आरपार माझ्या शिवबाची तलवार, कशी घुसायची आरपार माझ्या शिवबाची तलवार. थँक्यू. धावसंख्या 30 रन्स. वेलकम बॅक. आता मात्र 3 चेंडूचं 1 षटक आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं कारण लेट संघ या ठिकाणी दाखल झाल्यामुळे आयोजकांना नाही इलाज असतो. तुम्हाला मात्र या ठिकाणी 3 चेंडूंचं पॅनलाइजला सामोरे जावं लागलं. जयप्रकाश कोळी यावेळेला गोलंदाजी मार्कवर येताना भरपूर वर्षांचा अनुभव मात्र आपल्या पाठीशी आहे. अशा प्रकारचा जयप्रकाश कोळी नेहमीच शांत स्वभावाने सुंदर क्रिकेट खेळण्यामध्ये नेहमीच आपण पाहतो. आणि मॅन ऑफ द सिरीजचा बाईकचा हकदार ठरला गेला होता तो JP. नारंगीच्या मैदानात एक सुंदर आणि देदीप्यमान असं क्रिकेटचा सोहळा नारंगीच्या मैदानात पार पाडला जातो. आणि नारंगीच्या मैदानात प्रत्येक खेळाडूला मात्र एक हुरहुर लागलेली असते की मी या मैदानात पदस्पर्श कधी करावं. ते मात्र सातत्याने आपण पाहतो. महेश मांगेला आणि त्यांच्या संपूर्ण टीम, योगेश घरत, रमेश मांगेला, संतोष पाटील बंधू, तुकाराम मांगेला असतील, शांताराम घरत असतील, ही संपूर्ण जी टीम आहे, रजनीश पाटील साहेब असतील, यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करावं तेवढं कमीच आहे. ही संपूर्ण नारंगीची टीम जी पाहायला मिळते, नेहमीच समालोचनाला आम्हाला संधी देत असतात, त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्या मैदानात बाईक मिळवलेला हा गोलंदाज अप्रतिम लेग ब्रेक गोलंदाज यावेळेला पाहायला मिळते. ही स्पेशालिटी आहे JPची. अनेक फलंदाजांना त्यांनी नाचवलं गेलंय आणि अपकमिंग यंगस्टरला तर यावेळेला मात्र भुरळ घातली गेली असं म्हणायला हरकत नाहीये. 30 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आणि रुपेश कोळीचं यावेळेला आपण पाहतो सुंदर प्रदर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकता. 30 धावा फलकावर पाहायला मिळतात. चेंडू फेकून झाले ते 2. गजेंद्र यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. मात्र गजेंद्र की यावेळेला फलंदाज मनोज बादल. थँक्यू. आदरणीय सन्माननीय भूपेशजी घरत साहेब डोंगरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन, भूपेशजी घरत साहेब आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे.
सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण शेवटचा चेंडू असेल आणि या चेंडूवर निर्भर असेल किती धावांचं लक्ष हे समोर असणार आहे. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा. डोंगरावरती नजर टाकली तर भरपूर प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. आज फुल संडे, मात्र सुपर संडे आपल्याला पाहायला मिळतोय. मध्ये मध्ये रंगीबेरंगी शरबत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन अनुराग चव्हाण ते क्षणचित्रे मात्र भगव्या झेंडेचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. लहरले जात आहेत, संकेत देत आहेत की डावकुऱ्या त्याच्या फलंदाजाला ही पोषकदायक हवा आहे. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. विनीत 11 मथाने आणि अमरदीप स्टार जलसार. अप्रतिम गुड डिलिव्हरी, काय कमालीची चेंडू यावेळेला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण जेपीच्या द्वारे ही अनुभवाची शिदोरी आपल्याला पाहायला मिळते. आणि 30 धावा फलकावर 3.5 ओव्हर यावेळेला पाहायला मिळाल्या. 3.3 षटकांचा एकंदरीत खेळ पाहायला मिळाला. अर्थातच 4 षटका आपण या ठिकाणी गृहीत धरूया. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. विनीत 11 मथाने आणि तसेच आपण पाहणार आहोत अमरदीप स्टार जलसार. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी या. हे भूमिपुत्र बघा पेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. भूमिपुत्र बघा पेटून उठलाय, हक्काचा आवाज करीत सुटलाय. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल, दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल. दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल, दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल. साऱ्या 12% शिल्पकार, साहेब तुमच्याच नावाचा जय जयकार. साऱ्या 12% शिल्पकार, तुमच्याच नावाचा जय जयकार. प्रकल्पग्रस्तांनी एकवटलं बल. थँक्यू चेतन. टायगर स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय रोहिदासजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते काट आम्ही त्यांच्या मुखातून आणि छाप आलेला आहे. रोहिदासजी पाटील साहेब आपण मुख्य मंचावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. दोन्ही संघांसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. यस प्रवीण, नाणेफेकीचा कौल जिंकलाय, कारण मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट नाणेफेकीचा कौल असतो आणि नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागलेला आहे. तर काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत मॅक्झिमम धावा रोखण्याचा प्रयत्न असेल की या धावांपर्यंत रोखलं आपल्या गोलंदाजाने, कारण भरोसा आहे गोलंदाजांवर. ऑन फील्ड मात्र चांगले गोलंदाजी करतील, परंतु एक माइंडमध्ये टोटल असेल की आपण या धावांपर्यंत रोखलं तर प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढेल. मी तर आकडा नाही सांगत, पण कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच त्यासाठी आज प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत आपण. नाही आहेत तेच. नक्कीच ही शिवनेरी चषक खेळताना कसा आनंद व्यक्त करतात, कारण त्या दिवसामध्ये खूप चांगल्या भल्या मात्र संघानं आपण पाणी पाजलं होतं. खूप चांगल्या प्रकारचा खेळ स्वीकारला होता, कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आहे. या शिवनेरी चषकांच्या आयोजकांनी जी मेहनत घेतलेली आहे, जास्तीत जास्त वेळ त्यांनी फॅमिलीला दिला नाही, तेवढा वेळ मात्र मैदानाला दिला आणि आज तुम्हा सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय. या शिवनेरी चषकाबद्दल आपलं मनोगत कसं व्यक्त करतील? मनोगत म्हणजे त्यांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे, म्हणून त्यांचा खूप खूप आभार. नक्कीच प्रवीण, अशा पद्धतीने तुम्ही खूप सावरलात. चांगल्या प्रकारचं देवाची देण मात्र लाभली गेली आणि तुम्ही पुन्हा एकदा उभारलात. असा टेनिस क्रिकेट मधला असा कोणता खेळाडू आहे जो तुम्ही त्याला आदर्श मानता? आदर्श तर मी आता सध्या तरी गौतम अकरेला म्हणतो. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. प्रवीण भोईर यांना आपण ऐकला, जलसर संघाचा कर्णधार. अमित, जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? क्षेत्ररक्षण. आता मनाच्या विरोधात 24 चेंडू खेळायचे. 24 चेंडू मध्ये काय रणनीती असेल आपली? 60 क्रॉस करायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच, आणि दिवेशने जबरदस्त खेळ साकारला गेलाय, अप्रतिम. या खेळाडूचं कौतुक कसं करतील आपण ऍज अ कॅप्टन म्हणून? खूप चांगला खेळाडू आहे. नक्कीच, आम्ही जास्त बोलत नाहीयेत, परंतु ऑन फील्ड आपल्याला हे दोन्ही सितारे चांगल्या प्रकारचा खेळ करतील. तर नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. यावेळेला आपण पाहिला अमरदीप स्टार जलसार ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फास्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव प्रशांत जी यादवडे. या आपण हिंदीमध्ये त्यांना ऐकूया. धन्यवाद. शुक्रिया प्रबोध. सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. शिवनेरी चषक 2021 आप देख रहे हैं. संतोष की पहली गेंद
ओह सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, ये ताकत है इस गेंदबाज की। टप्पा खाने के बाद एक बार फिर देखिए, ज्यादा ऊपर तो नहीं आई, ज्यादा उछाल तो नहीं था, लेकिन टिप्पा देखिए बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर 5वें स्टंप की तरफ गेंद थी। पहली गेंद बिंदी गेंद है, संतोष के पास एक्सपीरियंस है, अनुभव की कोई कमी नहीं है। और सामने वीरेंद्र सहवाग स्टाइल बल्लेबाजी करते हैं बल्लेबाज रूपेश, नेचुरल खेल खेलना पसंद करते हैं, स्वाभाविक बल्लेबाजी करना पसंद करते हैं और विशाल फॉर्म में नॉन स्ट्राइकर एंड पर 31 का लक्ष्य है सामने नायगांव के। पावर प्ले का पहला ओवर है, 4 ओवर का मैच है। इस ओवर की अगली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस वक्त डीप मिड विकेट पर भी एक खिलाड़ी मौजूद है, राइट आर्म ओवर द विकेट। सुंदर गेंद, एक बार फिर अच्छा शॉट, बॉलर के सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाद 4 रन, चौका तबाह, बहुत ही खूबसूरती के साथ खेलते हुए लाजवाब स्ट्रोक। खुदाची तुझ्याची जाग परवाना केली खुदाची तुझ्याची जाग झाला महाराष्ट्राचा राजा शिवबा माझा संतोष की अगली गेंद, कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को एक बार फिर मिड ऑफ के ऊपर से खेलना चाहते थे, गेंद के पीछ तक भी पहुंचे, शॉट भी अच्छा था, लेकिन अपने पॉलोत्र में पीने की अच्छी फील्डिंग। रन संख्या 4 रन जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। अगर ये मुकाबला खुशी 11 को जीतना है तो इनको मेरे हिसाब से विकेट लेना बहुत जरूरी है। विकेट लेते रहेंगे तो मैच बनता जाएगा, क्योंकि नायगांव के पास बैटिंग लाइनअप में बहुत गहराई है। लॉन्ग ऑफ का खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ रखा हुआ है, एक खिलाड़ी ऑफ साइड पर आप देख सकते हैं। हवा में गेंद है, सही जगह पर खिलाड़ी है, लेकिन खराब फील्डिंग, बहुत ही खराब फील्डिंग। गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए जाती हुई, आपको अच्छी फील्डिंग करने की जरूरत है। गेंद बाउंड्री के बाद 4 रन। काहो सोडून गेलात जना तुनी वेड्या परी, काहो सोडून गेलात जना सजली अवघी धरती, पाण्यास तुमची कीर्ती, तुम्ही येणार म्हटल्यानंतर नसा नसात भरली स्फूर्ती, साहेब तुम्ही परत या। खूप सुंदर गाणं आहे, परंतु वेळ आपल्याकडे कमी, हे गाणं तुमच्यासाठी निश्चित घेऊन येणार आहोत। संतोष यावेळेला बॅकफूट लावून साईडला जाऊन चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद होईल। या ठिकाणी ते गाणं पुन्हा एकदा आपण पाहूया। सजली अवघी धरती, पाण्यास तुमची कीर्ती, तुम्ही येणार म्हटल्यानंतर नसा नसात भरली स्फूर्ती, साहेब तुम्ही परत या, साहेब तुम्ही परत या। तुमची सेना बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना। जीव लावून वेड्या परी, गाव सोडून गेलात जना, जीव लावून वेड्या परी, गाव सोडून गेलात जना। बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना। साहेबांनी जाता जाता सुद्धा सांगितलं होतं, आता रडायचं नाही, आता लढायचं आहे। मैदानात सुद्धा लढण्याची आवश्यकता आहे। अतिशय सुंदर असा खेळ मैदानात सुरू आहे। धावपलक धावा आहेत त्या एकूण 8, जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता असताना संतोष पेण्यानं या ठिकाणी पहिलं यश प्राप्त करून दिलेलं आहे। अतिशय धोकादायक फलंदाज आहे। रुपेशचा विचार केला तर आक्रमक फलंदाजी तो सातत्यानं करतो, पॉवर प्लेमध्ये स्वाभाविक बैटिंग करण्यामध्ये तो माहिर है। फिलहाल मैदान के अंदर जाएंगे, पहले ओवर का खेल बिंदी के साथ शुरुआत, चौका, बिंदी है, चौका, विकेट है और ये आखिरी गेंद शेष है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है, तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए अमर। इस ओवर की आखिरी गेंद संतोष द्वारा, लेग स्टंप के ऊपर गेंद है, बहुत ही खराब, स्क्वायर की तरफ कोई खिलाड़ी नहीं है। 1 बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स, पनिशमेंट देते हुए बल्लेबाज 4 रन। भगवा पडतो पाहतो, भगवा पडतो, भगवा पडतो पाहतो, भगवा पडतो। तपस्पन्नाने उजळेल पाट, पुन्हा होणे नाही हिंदू हृदय सम्राट। निश्चितच आज हे भगवं निशाण डौलानं पडकतंय, त्यामागे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं फार मोठं योगदान आहे। 40 वर्ष आपल्या आयुष्यातली त्यांनी वेचली मराठी माणसासाठी। धावपलकर धाबा आहेत त्या एकूण 12, जिंकण्यासाठी 31 धावांचं आव्हान आहे। 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि समीकरण आपण बघूया। करंट रन रेट 12चा आहे, रिक्वायर्ड रन रेट 6.3 त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो आहे।
पहिल्या षटकात खूप चांगली सुरुवात, एक गडी निश्चित बाद झाला. 19 धावांची आवश्यकता, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती रणधीर, अतिशय महत्वाचा षटक असेल. गेंदबाजी करने के लिए रणधीर तैयार. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज विशाल. कल धुआंधार बल्लेबाजी इस बल्लेबाज ने की थी इसी मैदान पर. विशाल स्ट्राइकर एंड पर है. फील्डिंग में तब्दीली कर रहे हैं. स्क्वायर लेग है, मिड विकेट है, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है. ऑन साइड पर 2 खिलाड़ी दायरे के अंदर, मिड विकेट और फाइन लेग. थर्ड मैन पॉइंट का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर कबर है और एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की तरफ. शिवनेरी चषक 2021 का आज का ग्रैंड फिनाले का दिन. अच्छी गेंद, सुंदर तरीके से गेंद पर ड्राइव किया लॉन्ग द कारपेट. लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है. 1 रन का इजाफा. चौकी मुटाने की कोई जरूरत नहीं है बल्लेबाजों को. जो कुछ करना है बल्लेबाज, एक बार फिर देखें तो बल्लेबाजों को नहीं करना है, गेंदबाजों को करना है. सुभाष कदम धीरे धीरे इस वक्त हमारे कंपास की तरफ आ रहे हैं. सुमित ने बहुत अच्छा काम किया है दोपहर तक. रन संख्या इसी के साथ कुल मिलाकर 13 रन. ऑफ्टन के बाहर गेंद थी. गति का इस्तेमाल करते हुए, खूबसूरती के साथ खेलते हुए. इनके पास ताकत है, इनके पास नजाकत है. बैकफुट पर चले गए थे, क्रीज के गहराई का इस्तेमाल किया और नरम हाथों से गेंद को खेलते हुए पॉइंट की तरफ 2 रन लेने का मौका मिलेगा. आपके पास अभी भी 16 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए यहां से अगर देखें तो अभी ज्यादा फासला नहीं है. टारगेट 31 का है और 16 रनों की जरूरत है. शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर विशाल द्वारा. विशाल कोहली ऑन स्ट्राइक. ड्राइव करना चाहते थे, पीछे खिलाड़ी तैनात है. इस वक्त फील्डिंग इतनी अच्छी नहीं है. कपर की तरफ गेंद को ड्राइव करना चाहते थे, लेकिन लेफ्ट हैंडर गेंदबाज मैदान के अंदर है तो नेचुरल स्विंग जरूर मिलता है. अगर आप थोड़ा सा भी शरीर से दूर खेलते हैं तो आप बीट हो सकते हैं या बाहरी किनारा लग सकता है. तो बिल्कुल इस वक्त वो बाहरी किनारा लगा था. गेंद थर्ड मैन क्षेत्र की तरफ चली गई थी. 1 रन का इजाफा. 15 गेंदों का खेल से 15 रनों की जरूरत है. संयम के साथ खेल मैदान के अंदर बल्लेबाजों द्वारा धीरज के साथ खेल रहे हैं. ओ खराब शॉट. टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकले. ज्यादा हरकत तो नहीं कर रहे, लेकिन टप्पा खाने के बाद थोड़ी सी गेंद नीचे भी रही है. बल्लेबाज सफल हुए थे, अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने के लिए आए थे, लेकिन गेंद को रीड नहीं कर पाए. गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए चकमा देते हुए. यह अच्छी गेंद रणदीन द्वारा. इस बार दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद है. क्या थ्रो बेहतर हो जाएगा. इस वक्त थ्रो थोड़ा सा लेट होता हुआ. संतोष मैदान के अंदर थोड़ा दूर है. अगर आपको सिंगल बचाना है तो थोड़ा और करीब रहने की जरूरत है. पीछे कोई खिलाड़ी नहीं है कवर करने के लिए. फिलहाल अगर देखें तो 13 गेंदों का खेल शेष जीतने के लिए 14 रनों की जरूरत है. कंपल्सरी चेस है. गेंदबाजी करने के लिए रणधीर तैयार. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज तैयार. इस वक्त बल्लेबाजी करते हुए हवा में गेंद है. अपर कट है. गेंद तेजी के साथ 1-2 का 4. 4 रन. प्रेशर बन रहा था, प्रेशर रिलीज होता था. गेंद बाउंड्री के बाद 4 रन. शुक्रिया डीजे. या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच आमदार चषकाची झाली तयारी. 28 तारखेला आपण त्याचा ग्रँड फिनाले बघणार आहोत. 24 तारखेला सुरुवात. आणि याचे शिल्पकार अल्पेशजी भोईर यांच्याकडून खुशी 11 संघ जर जिंकला तर 3000 रुपयाचं पारितोषिक संघाला मिळेल. धावपलकावरती धाबा 21. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 चेंडूंचा खेळ आणि 10 धावांची आवश्यकता. मॅच अजून संपलेला नाहीये. मैच की अगर बात करें तो मैच को पकड़ के रखने की जरूरत. 1 विकेट में एक बार फिर आप कमबैक कर सकते हैं. गेंदबाजी में परिवर्तन. रणधीर का ओवर थोड़ा सा महंगा रहा. प्रेशर बन रहा था. मतलब 5 गेंदें इन्होंने बहुत ही अच्छी गेंदबाजी की. एक बार इन्होंने वो गलती की. आखिरी गेंद पर लिखा जोखा देखिए. सिंगल है, डबल है, सिंगल है, बिंदी गेंद है, सिंगल है, चौका है. इसका मतलब आखिरी गेंद पर जो चौका आया वहां से प्रेशर रिलीज होता बा. 21 1 विकेट के नुकसान पर 12 गेंदें 10 रनों की जरूरत. पैरों पर गेंद है. कलाई के साथ मोड़ दिया. गेंद स्क्वायर की तरफ जाते हुए. इस पर गेंद खराब है. बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर आ रहे हैं, सफल हो रहे हैं. स्क्वायर लेग पर फील्डिंग अच्छी हुई है, लेकिन विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए. देखिए इतना सफल होने के बाद भी आप पैर की तरफ जा रहे हैं, ब्रॉकहोल में जाने की कोशिश कर रहे हैं. रन संख्या इसी के साथ 23 रन. अब 11 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है. एक मेरा नायगो का कल प्रदर्शन भी बहुत अच्छा रहा. आज प्रतियोगिता की बात करें तो खुशी 11 की टीम थोड़ा सा स्ट्रगल कर रही है. कदम का इस्तेमाल करते हुए डांसिंग डाउन द विकेट आए. डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है और ये कैच ले लिया. हो बल्लेबाज बैक टू द पेविलियन जाएंगे. शानदार कैच. डीजे वाल्या तू भी वाजव की.
गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग क्योंकि विकेट गिरा। आप समीकरण देखिए, 10 गेंदों का खेल से और जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। एक बार आपको सही होना होगा। मिड विकेट पर जो खिलाड़ी था वैसे उनको लगा कि गेंद चलेगी बाउंड्री की तरफ, लेकिन देखा एक बार फिर वो तारामंडल में गेंद अपनी तरफ आ रही है, तब जाकर उन्होंने पोजीशन अच्छी बनाई और उसके बाद में कैच लिया गया है। 10 गेंदें 8 रनों की जरूरत है। अच्छा मैच मैदान के अंदर चलता हुआ। राहुल बहुत महत्वपूर्ण गेंदबाज है, काबिलियत है। पहली गेंद पर डबल है, दूसरी गेंद पर विकेट है। नए बल्लेबाज मैदान के अंदर शैलेंद्र। कल एक आखिरी ओवर था जिसमें इन्होंने धुआंधार बल्लेबाजी करते हुए गगनचुंबी छक्के जड़े थे। अनुभव की कोई कमी नहीं है, लेकिन इस वक्त स्ट्रेटजी बनानी चाहिए। सबसे बड़ी बात, मैच को नहीं छोड़ना है। शोल्डर डाउन नहीं होने चाहिए जब तक ये मैच समाप्त नहीं होता, क्योंकि ये जो मुकाबला है जिसमें आपके पास बैंक बैलेंस ज्यादा नहीं है, लेकिन आपके पास वो जुनून, वो जज्बा, एक बार फिर वो जोश होना बहुत जरूरी है। मैच को पकड़ कर रखने की जरूरत है। 10 गेंदों का खेल से जीतने के लिए 8 रनों की जरूरत। ये ज्यादा हो गया। काफी ऑफ टर्म के बाहर, वाइड बॉल का इशारा। कल्याणी घोरपड़े कर रहे हैं। 1 रन का इजाफा। 10 गेंदे और जीतने के लिए 7 रनों की जरूरत है। दाव पे लगाए सब कुछ, अब झुक नहीं सकते, रुक नहीं सकते। एक बार फिर लड़ते रहेंगे, लड़ना बहुत जरूरी। गेंद बहुत अच्छी गेंद थी, ज्यादा मौका नहीं मिला। एक बार फिर अपने बाजू खोलने के लिए खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, यंग खिलाड़ी है, शानदार फील्डिंग कर रहे हैं। 1 रन का इजाफा। देखिए ये बल्लेबाज इक्का दुक्का भी लेंगे तो चुभने वाला है गेंदबाज को, क्योंकि बड़े शॉट की जरूरत नहीं है। शैलू स्वाभाविक खेल खेलने वाले खिलाड़ी है जैसे कि रूपेश, लेकिन एक एंड पर बल्लेबाज की बात कर तो बहुत ही इंपॉर्टेंट पारी खेलते हुए अम्मार, विशाल और रूपेश का विकेट गिरने के बाद अब आपके पास अभी भी 9 गेंदे हैं। जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। इस वक्त एक मेरा का पल्ला बिल्कुल भारी। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राहुल तैयार। छोटी गेंद, जोरदार प्रहार, पुल का जबरदस्त स्ट्रोक और रिकी पॉन्टिंग स्टाइल गेंद को उड़ा दिया आसमान की तरफ। शानदार शॉट और खेल खल्लास। यहां विक्ट्री पंच लगाते हुए शैलू, मैग्निफिसेंट स्ट्रोक। खराब गेंदबाजी राहुल द्वारा। बैंक बैलेंस ज्यादा नहीं है। 9 गेंदों में 6 रनों की जरूरत थी और एक गेंद पर जोरदार प्रहार करते हुए बहुत ही बेहतरीन तरीके से पोजीशन में आए और कमाल का स्ट्रोक। गजब की बल्लेबाजी बल्लेबाजों द्वारा। अवनी स्टुडिओचे मालक आदरणीय दीपक दत्ता पाटील यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सुभाषजी एकच मिनिट थांबवतो तुम्हाला। आदरणीय दीपक दादांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावरती या। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील दिला जातो आहे। शिवाजीचं एक सुंदर गाणं घेऊन आपण मैदानात जाऊ। तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल आणि पाहूया याचा हकदार कोण आहे। आई एक वीणा काय सांगू तुला, आई एक वीणा काय सांगू तुला, तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज मला। आई नामत तुला गो करतो आम्ही, खाना नारे नारे ओटी भरतो आम्ही, आई नामत तुला गो करतो आम्ही, खाना नारे नारे ओटी भरतो आम्ही। आहे तू कडे डोंगर, आई आई गो तुझे मी दर्शनाला, आई एक वीणा काय सांगू तुला। एकविरा नायगाव संघानं अतिशय सुंदर अशी कामगिरी केलेली आहे। विशालची बॅट तळपते, जबरदस्त कामगिरी करते हुए, परंतु या मॅच मध्ये संचित आणि निमितची गोलंदाजी खूप चांगली झालेली आहे।
परंतु ज्या गोलंदाजाने 2 गडी बाद करत सामन्यामध्ये रंग भरला तो एकविरा नागर संघाचा हिरो ठरतोय, अर्थात मिस्टर निमेश अफलातून गोलंदाजी, दर्जेदार कामगिरी. आता सचिन सुद्धा चांगली गोलंदाजी केली, परंतु 2 मोहरे गारद या ठिकाणी केले जात आहेत. दीपक दादांच्या